नमस्कार दादांनो, जय शिवराय. खरंच आपली आजी ही खूप प्रेमळ, खूप जिव्हाळा, दुधापेक्षा साईवर प्रेम करणारी म्हणजे आजी. नातवावर, नातीवर जीवापाड प्रेम करणारी म्हणजे आजी. अशी आजी राहिली का या जमान्यामध्ये? आजी म्हणलं का अंगाला काटा येतो. इतकं जीव लावणारी, जीवातला जीव देणारी, घासातला घास देणारी, मायेनी जवळ घेणारी, घाबरल्यावर जवळ घेणारी, कान फुकणारी, तोंडावून हात फिरवणारी, माझी छकुली तायडे म्हणणारी ही माझी आजी. मोठं तर झालोय आपण, पण जे आपण लहानपणी कमवलंय ना, आनंद, जिव्हाळा, एकमेकांविषयी आदर, सन्मान, जसं जसं मोठं होतंय आपण तर ते कुठेतरी कमी पडतंय. नात्यांमध्ये स्वभावामध्ये एकांत राहायला लागलेत लोक सध्या. असं वाटतं लहानपण खूप लवकर गेलं. विचार नव्हता केला लहानपण इतक्या लवकर जाईल. आपल्या धुंदीत आपण जगत होतो. एक आजी नावाची एक मैत्रीण म्हणून, आई म्हणून, एक खूप काही त्या आजीमध्ये होतं. आपल्याला खूप कंटाळा आला, खूप बोर झालो. आजीच्या खुशीत किंवा फाटक्या शालीत जाऊन बसायचं. आजीला म्हणायचं, आजी छान गोष्ट सांग बरं तू आता. आजीनं जेच पट्टा गोष्टीचा चालू केला तर कधी झोप लागायची, कधी दिवस उगायचा कळतही नव्हतं. हे कुठंतरी हरवलंय बर का. हे प्रेम, हा आनंद हे आपण अनुभवलेले आहे दादा. पण जे आपली मुलं येतात, ही पिढी, आपली पिढी या गोष्टी अनुभवू शकणार नाही. कारण की आज्या झालेल्या आहेत मॉडेल, त्यांना आलेला आहे फोन, सगळ्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकलाच ऍक्टिव्ह असतात. नातवंड जरी मांडीवर येऊन बसले तर बाजूला सरक, माझी साडी घाण होईल, मला झटू नको, इथं बस, तुला हे देते ते देते. 10-50 रुपयाचं घेऊन दिलं, 100-50चं घेऊन दिलं. आजी निवांत, नातू निवांत. आणि आजीकडे एखाद्या वेळेस फोन असला एक्स्ट्रा, हा फोन घे बाबा, पण माझ्या डोक्याला ताण देऊ नको. पण आपल्या आजीची जर व्याख्या सांगायची म्हणल्यावर सांगितलंही जात नाही, मांडलंही जात नाही. इतकं आभाळ, इतकं तिचं प्रेम होतं. आईचं दुसरं रूप होतं आजी, वडिलांचं दुसरं रूप होतं आजी. आजीचं प्रेम हे महासागरा इतकंही मोठं होतं. आजी इतकं प्रेम खरंच कोणीही करणार नाही ह्या जगामध्ये. आजीची जागा कोणीही घेणार नाही. पहिल्या काळातल्या आज्या बरं का, आताच मी सांगू शकत नाही. आता आणि पहिल्यात खूप बदल होता दादा. आता खूप बदल झालाय. कलियुग म्हणतात, हेच कलियुग आहे. सगळी काय आज्या चेंज झालंय, नाते चेंज झाले, नातवंड चेंज झाले. नातांचा पण जीव गुतत नाही आज्यांमध्ये, आज्यांचा पण जीव गुतत नाही नातांमध्ये. खूप काही फरक पडलाय दादांनो. पण आपली आजी, मला जसं आठवतंय तर एखादी भाजी जर मला आवडत नसेल, जॉईंट फॅमिली असायची दादांनो पहिले. जॉईंट फॅमिली असल्यावर मोठा चुलता, लहानी चुलती, आई वडील हे सगळे एकजूट होऊन कामाला जात होते. स्वयंपाक वगैरे करून, भाकरी, पहिले काय होतं, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी वाटून घाटून भाजी करणे, दूध वगैरे राहायचं, तर तेवढंच काही असायचं.
तर सगळे निघून जायचे त्याचे. तर राहायचे कोण? आजीच राहायची, घराला राखण नातवांना सांभाळणारी ती आजी. आम्हाला काहीच फरक पडत नव्हता, आई वडील येऊ का राहू. तर आजी जर समजा आम्ही खूप खेळून कुणाचं म्हणजे असे भुरके टरंग व्हायचं. आम्ही आजी यायची, अगं पोरींनो खाऊन घ्या ना 2 घास. तर आम्ही म्हणायचं नाही मला ही भाजी नाही आवडत, मला ती भाजी नाही आवडत. आजीना प्रेमाने जवळ घ्यायचं, चल मी तुला गुळाचा भुगा करून देते. आजी मिक्सरमध्येही इतकं बारीक होत नाही तेवढी आपली आजी हातावर भाकरीचा भुगा करायची, गुळाचा भुगा करायची. आणि ती गुळाचा मलिदा म्हणायची बरं का पहिले. तो गुळाचा मलिदा स्वतः हाताने भरवायची, प्रेमाना जवळ घ्यायची. दुकानातलं तर काहीही माहित नव्हतं, पण आजी जवळ चेरायचं, शालीला असं बांधेल गुंडाळेल, गाठणे चौकडं. आजीकडे खूप काही भेटायचं खायला. आजी मला काहीतरी दे ना, काय तुझ्याकडे सुपारी असेल तर सुपारी द्यायची, सोप असली सोप द्यायची, काळं मीठ राहायचं पांढरं मीठ म्हणायचे बघा ते द्यायची. तो आनंद खूप वेगळा होता दादांनो. एक वेळेस पैसा नसता तर चालला असता दादांनो, पण ती प्रेम करणारी आजी आणि तो जिव्हाळा आणि तो आनंद या जगामध्ये पाहिजे होता. ह्या पिढीला बी ती गोष्ट अनुभवायला भेटली असती. पण आता कसे सगळे डिजिटल झाले, फोन टीव्या खूप काही चेंज झाले दादांनो. आता ते प्रेम, तो जिव्हाळा आणि तो आदर आता भेटणारही नाही. आणि कोणी कोणाला आदरही देणार नाही, कोणी कोणाला प्रेमही करणार नाही. एवढं हे आपल्याला माहिती, तुम्हाला माहिती. खूप चेंज झालाय स्वभावामध्ये सगळ्यांचा. आपण काय आता जेवढे दिवस आहे तेवढे आठवूनच जगणार आहेत. आपण मागं कसं जगलो, कसं घडलो, किती जिव्हाळा होता, काय होतं. पहिले असं बंधनं नव्हती आपल्याला, कुठं खेळताय कुठं जाताय काहीच नव्हतं पहिलं असं. आता तर आपण मुलांना आपल्या खेळायला सोडायचं म्हणल्यावर आपल्या मनात काहीही विचार येतो, बुवा आपले पोरं बाहेर खेळताय, आपल्याला लक्ष ठेवावं लागल. मग लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांना आपण घरातच बसवतो, मोबाईल बघ बघा बाळा, थोडा वेळ मोबाईल बघ, थोडा वेळ अभ्यास कर, थोडा वेळ टीव्ही बघ. त्याला मैदानी खेळ राहिला नाही. पहिलं हे जे वातावरण होतं, नैसर्गिक वातावरण होतं, झाडावर आपण चिडत होतो, चिंचा बोरं कवटं खात होतो, बकऱ्यांचे दूध, गाईंचे दूध, म्हशीचे दूध, हे सगळं काय म्हणतात गावरान सगळं भेटत होतं आपल्याला खायला. आणि मुलांना आपल्या या सध्या सगळं हापरेटे दादांना पावडरचं दूध आले, सगळं भेसळयुक्त पदार्थ ह्या मार्केटमध्ये आले. खूप काही चेंज झाला दादांना. मला असंच आठवलं बसल्या बसल्या, म्हटलं आपली पहिली जिंदगी इतकी भारी होती. मेन म्हणजे आपल्या आयुष्यातली एक आजी, जी मला तिची फार आठवण आली दादांनो. सगळ्यात जास्त प्रेम करणारी, सगळ्यात जास्त जीव लावणारी ही माझी वडिलांची आई म्हणजे माझी आजी. खूप जीव लावला तिनं मला शेवटपर्यंत. आता ती भेटूही शकत नाही, दिसूही शकत नाही, कधी स्वप्नातही नाही, कधी काहीच नाही. तो आनंद भेटणारही नाही. आता झालंय, संपलंय आता आपलं सगळं. ती आजी भेटली तर एखाद्या वेळेस वर भेटू शकते स्वर्गामध्ये, आता तर चान्सच नाहीये. एवढंच बोलायचं होतं दादांना. माझ्या मनातल्या भावना तुम्हाला सांगितल्या मी. खरंच पहिलं आयुष्य आपलं कसं होतं, आता कसं झालंय, एवढंच मला सांगायचंय. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी सर्वांना.